एवढी ताकद आहे की जो कोणी व्यक्ती या पृथ्वी तलावर देवाच्या मंदिरात येतो आणि देवाचा शब्द ऐकतो, त्या मनुष्यामध्ये बदल करण्याची ताकद त्या पवित्र आत्म्यामध्ये आहे. म्हणून आज तो लोकांना हाक मारत आहे, लोकांना बोलवत आहे, येशू बुलाता तुम्हें, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुमको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें, बड़ी चाहत से तुझको बाहों में लेने, यीशु बुलाता तुम्हें. आणि सुरुवातीच्या मनुष्याकडे पहा. पहिल्या मनुष्यामध्ये देवानं आदामामध्ये प्रीती ओतली होती, पण तुम्ही आम्ही पाहतो की कालांतराने त्याच्यातली प्रीती निघून गेली. आणि देवाची आज पण ही इच्छा आहे की जो आदाम म्हणजे मनुष्य देवाच्या चरणाजवळ येतो, देवाच्या पायाजवळ येतो, प्रभूची आज इच्छा आहे की तो मनुष्य पवित्र आत्म्याच्या प्रीतीने भरला पाहिजे. म्हणून जगात तुम्ही बदलले जाऊ शकत नाही. बदलण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न कराल. आम्ही पण प्रयत्न केलेले आहेत. मी म्हणत होतो मी सुधरेल, मी बदलेन, माझी वागणूक बदलेन, हे बदलल ते बदलन, कधीच बदललं नाही. प्रयत्न जरूर केले, परंतु ज्यावेळेस देवाकडे आलं तेव्हा तुमचं आणि माझं जीवन बदललं गेलं. देवाकडे आलो तेव्हा माझं जीवन बदललं गेलं. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त देखील तुम्हाला आणि मला म्हणत आहे, माझ्या प्रीतीचा तू अनुभव घेऊन पहा. धर्माचा नाही म्हटला देव, माझ्या वचनाचा अनुभव घेऊन पहा, माझे स्तुती स्तवन करण्याचा अनुभव घेऊन पहा, माझं पवित्र शास्त्र वाचण्याचा अनुभव घेऊन पहा. माझ्या मंदिरात येऊन माझ्या उपस्थितीमध्ये किंवा माझ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये तू येऊन बसून तर पाय. तो माझा अनुभव आहे, मी तुला काय देईन. अनुभव देतो देव या ठिकाणी येऊन. आणि प्रत्येक मनुष्याला आज अनुभवाची गरज आहे. खात्री पटल्याशिवाय मनुष्य देवाची ख्रिस्ताची भक्ती करणार नाही. आज येशू मसीह की. म्हणून आज देवाकडे तुम्ही आणि मी ही प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे की माझ्यामध्ये जर ख्रिस्ताचं प्रेम येऊ लागलो, कारण मी त्याच्या पायाजवळ बसत आहे, तर जशी जशी ख्रिस्त माझ्यामध्ये प्रेम होतील. पहिलं फळ आहे ना गलतीकारास 5:22 मध्ये काय आहे? देव वचन पण आहे, देव प्रीती आहे. पहिलं फळ पण काय आहे? प्रीती आहे. जो माणूस देवाच्या पायाजवळ येतो तो चांगला शंभरोनी बनतो. जगामध्ये तुम्ही वाईट बनाल, अजून वाईट बनाल. रोज तुम्ही टीव्ही बघा, रोज तुम्ही पेपर वाचा, रोज तुम्ही न्यूज बघा. काल एक बातमी मी पाहिली. एक मुलगा होता, तरुण मुलगा, 18-20 वर्षाचा मुलगा असेल, आणि अचानक त्याने आपल्या घर परिवारावरती, आपल्याच कुटुंबावरती त्याने हल्ला केला आणि त्याच्यातली आजीला जागेवर मारून टाकलं. बाहेरच्यांना नाही, आपल्या घरातल्या व्यक्तींना पोलिसांनी त्याला पकडलं. विचार करा तुम्ही. ते पण कोयत्याने मारलंय, हत्याराने मारतात लोक. जगामध्ये प्रेम नाही मिळणार. जगामध्ये तुम्ही आणि मी बदलणार नाहीत, परिवर्तन होणार नाही, कारण जग हे वाईटामध्ये आहे. चांगलं शिकवण्याच्या ऐवजी जग वाईट 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 मनुष्याला शिकवत जात आहे आणि लेकरं वाईट 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 बनत चालतात. पण ज्यावेळेस देवाच्या मंदिरात तुम्ही आणि मी येतो, देव तुम्हाला आणि मला कधीच वाईट शिकवत नाही. म्हणून त्याचा अनुभव तुमच्या आणि माझ्या जीवनाला आज येत आहे. म्हणून रोज तुम्ही आणि मी प्रार्थना करा की प्रभू, जसं मी तुझ्या चरणाजवळ, जसं मी तुझ्या पायाजवळ येत आहे, तू माझ्या प्रीतीने भर.
तुम्हाला प्रीतीने भर. आणि जशी जसं तुझं प्रेम माझ्यामधील, माझं जीवन बदल, माझं मन बदलेल, माझे विचार बदलतील. माझे विचार बदलले का मी माझ्या शेजाऱ्याला सांगेल, माझ्या बहिणीला ते प्रेम देईन, माझ्या आईला प्रेम देईन, माझ्या वडिलांना प्रेम देईन, माझ्या नातेवाईकांना प्रेम देईन, माझ्या भाऊबांधांना मी प्रेम देईन. आणि मग मला माझ्यातून लोक काय पाहतील? चांगला मनुष्य. ज्या मनुष्यामध्ये प्रभू येतो राहिला, त्याच्या हृदयामध्ये तो मनुष्य चांगला बनतो. आणि आज अपेक्षा ही ठेवा, या जगामध्ये एक मला चांगला मनुष्य बनायचा आहे. येशू मसीह की कोणता मनुष्य बनायचा आहे? म्हणा, चांगला मनुष्य मला बनायचं आहे. चांगला मनुष्य मला बनायचा आहे. 6वं वचन वाचा. गलतीकाराचं पुस्तक याचा 5वा अध्याय वचन क्रमांक 6. गलतीकारास पुस्तक 5वा अध्याय 6 वचन. हा. येशूमध्ये असल्याची चिंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्यांच्यात सामर्थ्य आहे. प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. त्याच्यात काय आहे? काय आहे? प्रीतीच्या द्वारे जो विश्वास तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये काम करतो. हालेलुया. काय करतो? प्रीतीच्या द्वारे. प्रीती कुठे भेटन आपल्याला? कुठे भेटती प्रीती? ख्रिस्तावाशी. बघा, म्हणून ते वेदामध्ये लिहून ठेवलंय ख्रिस्ताविषयी, म्हणून गीतेमध्ये लिहून ठेवलंय ख्रिस्ताविषयी, म्हणून कुराण मध्ये लिहून ठेवलंय ख्रिस्ताविषयी. प्रीती कुठं भेटेल तुम्हाला आणि मला? तर ख्रिस्तामध्ये जो मानव जातीसाठी बलिदान झाला त्याला प्रीती म्हणतात. मानव जातीसाठी तो श्रापित झाला त्याला प्रीती म्हणतात. आणि त्या प्रीतीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणजे ख्रिस्तामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला विश्वास ठेवावा लागतो. फक्त कुणी धर्म बदलला का इकडे येऊन? कुणी जात बदलली का इथे येऊन? देवानं तुमचं आणि माझं इथे येऊन जीवन बदललेलं आहे. बोलो येशू मसीह की. म्हणून तुम्हाला आणि मला एक जीवन लाभलेलं आहे. तुमचं आणि माझं जीवन ख्रिस्ताकडे आल्यामुळे बदललं. आणि तुम्हाला आणि मला अनंत काळचं जीवन किंवा सार्वकालिक जीवन देवाने आज देऊन टाकलेलं आहे. तू माझ्यामध्ये राहा, माझ्यामध्ये जीवन जग, माझ्यामध्ये उठ, माझ्यामध्ये बैस, चालताना, उठताना, खाताना, पिताना माझं नामस्मरण कर. काय अवघड आहे सांगा मला? आणि मग तुम्हाला, तुमच्या जीवनाला, माझ्या जीवनाला रोज 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 त्याचे अनुभव येतात. आणि खरं प्रेम, खरी प्रीती ख्रिस्त आम्हाला प्रगट करत असतो. येशू मसीह की. म्हणून चांगले मनुष्य बना. आणि चांगला मनुष्य जर बनायचा असेल त्याच्यामध्ये दया दिसली पाहिजे, प्रेम दिसलं पाहिजे, दुसऱ्यांना मदत करणारा झाला पाहिजे, सहाय्य करणारा झाला पाहिजे, गरजूंना देणारा तो झाला पाहिजे, समाजामध्ये चांगली सेवा कार्य करणारा तो झाला पाहिजे. अधिकारी का होईना पण चांगली सेवा कार्य करणारा तो झाला पाहिजे. मग तो ख्रिस्तामध्ये राहिला तरच अशा गोष्टी करू शकतो. येशू मसीह की. म्हणून चांगलं बनवण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचा बाप आहे, मी तुम्हाला चांगलं बनवतो. आमेन. बोला येशू मसीह की. वचन क्रमांक 29 कडे या. लूक शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 29. परंतु स्वतःच नीतिमान ठरून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? हा, ऐकले? तो तरुण पुन्हा येशू ख्रिस्ताला प्रश्न टाकू लागलेला आहे. आणि तो काय म्हणाला आहे?
माझा शेजारी नियमशास्त्र पाळणारा व्यक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये समाधानी नाहीत. जगामध्ये अनेक पुस्तकं वाचणारे लोक आहेत, परंतु समाधान त्यांना अजून पण मिळालेलं नाही जीवनात. वाचण्याला आपण काय विरोध करत नाही, ज्यांना जे जे पाहिजे त्यांनी वाचा, मी पण आज वाचतोय. पण जिथं आपल्याला प्रश्नांचं उत्तर मिळतं त्यावेळेस आपलं मन समाधानी होत असतं. हा अभ्यासक आहे, नियमशास्त्र वाचणारा आहे, त्याच्यामध्ये हुशार व्यक्ती आहे, पण आपल्या जीवनामध्ये तो समाधानी नाहीये. आणि मग त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी प्रश्न टाकलेला आहे, माझा शेजारी बोला, माझा शेजारी माझा शेजारी जेवढं प्रेम तो स्वतःवरती करत होता तेवढं प्रेम त्याला अजून शेजारी माहित नाही कोण आहे, म्हणून तो म्हणतो माझा शेजारी कोण. प्रभू तू तर हे सांगतो, रब्बी तर तू मला हे सांगत आहे, परंतु मला अजून प्रश्न पडला, एवढ्या वर्षापासून मी जीवन जगत आहे भूमीवर, परंतु मला अजून माझा शेजारीच कळाला नाही. भारत देशाच्या भूमीवरती राहणाऱ्या माझ्या लोकांनो, गावामध्ये, वस्तीमध्ये, वाड्यांमध्ये, खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनो, प्रभू पण तुम्हाला प्रश्न टाकत आहे. तुम्ही देवाची भक्ती करता, ईश्वराची भक्ती करता, आराधना करता, उपासना करता, पण तुमचा शेजारीच तुम्हाला माहित नसेल आणि त्याच्यावर जर तुम्ही प्रेमच करत नसाल, तुमची भक्ती व्यर्थ आहे. कशी आहे बोला, कशी आहे? वाचा पुन्हा एकदा. परंतु स्वतःच नीतिमान ठरून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? माझा शेजारी म्हणा, माझा शेजारी जेवढं पाहिजे तेवढं प्रेम आपल्या शेजाऱ्यावर तिने आजपर्यंत केलेलं नाही. आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न टाकू लागलेला आहे, माझा शेजारी. त्यांनी केले का प्रेम? ग्रंथ वाचत आहे, अभ्यासू व्यक्ती आहे, त्याला ग्रंथातलं सर्व काही ज्ञान आहे, नॉलेज आहे, सगळं त्याला माहित आहे. प्रभू येशूला म्हणतो माझा शेजारी कोण आहे? काय उपयोग आहे? आपण पण विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्तावर, आज प्रार्थना करत असेल, आराधना करत असेल, मंदिराला येत असाल, बायबल पण वाचत असाल, दानधर्म पण करत असाल, पण आपल्या शेजाऱ्याबरोबर जर चांगले राहत नसाल तुम्ही आणि मी, तर काय फायदा आहे? शेजारा वाकडा तिकडा का वागत असन, कसा का वागत असन, वागू द्या त्याला. पण आपलं कर्तव्य काय आहे? परमेश्वराच्या वचनात लिहिल्याप्रमाणे त्या व्यक्तीवरती प्रेम करणं. काय करणं? म्हणा, प्रेम करणं. मग माणसावरती प्रेम नाही करायचं तर आज लोक कशावर प्रेम करतात? जनावरांवरती. कुत्र्यांना खायला आहेत, कुत्र्यांना गाड्यात फिरवायला, मग पण आई बापांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना, माणसापेक्षा जास्त प्रेम कोणावरती करायचं? प्रभू माझा शेजारी कोण आहे? नाही, कुत्रच माझ्या बरोबर राहतं, मग तेच माझं शेजारी झालं. रानात तेच येत आहे का नाही? ते सगळं काय झालंय. पण प्राण्यांपेक्षा देवानं जास्त महत्व दिलेलं आहे ते मनुष्याला दिलं आहे. बरोबर आहे का नाही? आणि मनुष्याच्या जवळ जर मनुष्य गेला नाही तर काय वेळ त्याचं प्रेम तुम्हाला आणि मला समजेल किंवा कळेल. असं तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. मंदिरात येणाऱ्या लोकांनो, बायबल वाचणाऱ्या लोकांनो, प्रार्थना करणाऱ्या लोकांनो, की आपला शेजारी, आपण त्याच्यावरती एवढं प्रेम करत असल्यामुळे त्याने निर्णय घेतला पाहिजे की मी पण देवावरती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून भक्ती करायला, प्रार्थना करायला तुझ्याकडे येतो. त्यांचे मन बदलले पाहिजे, त्यांचे विचार बदलले पाहिजेत की आम्ही शेजाऱ्याबरोबर एवढं वाईट वागतो
तरी हे देवाची भक्ती करणारे, सेवा कार्य करणारे, प्रार्थना करणारे लोक एवढे प्रेमाने का वागतात? का वागतात? का वागतात? हे फार महत्वाचं आहे. कारण ख्रिस्ताने पहिलं त्याच्या लोकांवरती प्रेम केलेलं आहे, मग परराष्ट्रीय लोकांवरती त्यांनी प्रेम केलं, म्हणजे आपल्यासारख्या विधर्मी लोकांवरती त्याने दुसरं प्रेम केलेलं आहे. म्हणून आज आमचं तारण झालेलं आहे, आम्ही चांगले बनलेलो आहे, तर आमच्या घरातल्या पहिल्याच आमच्या लोकांना चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. माझा मुलगा आहे घरात, माझी मुलगी आहे, पत्नी आहे, लेकरं आहेत, पहिले त्यांना चांगलं बनवा. त्यांना शिकवा देवाची भक्ती, त्यांना संस्कार शिकवा, त्यांना देवाची उपासना करायची शिकवा, देवाची आराधना करायचं त्यांना शिकवा, प्रेम करायचं शिकवा, दया करायची शिकवा, माया करायची शिकवा, गरजांना मदत करायची शिकवा, अन्न वस्त्र कपडे देण्याची त्यांना दुसऱ्यांना मदत करायची शिकवा. आपल्या घरातल्या लोकांना पहिलं शिकवा, तुम्ही आपल्या लेकरांना पहिलं शिकवाय, मग शेजारी शिकवायला जा. जर आपल्याच लोकांना आपण शिकत नाही आणि मग शेजाऱ्याला तुम्ही शिकवायला जाल, तर मग शेजारी लोक तुम्हाला म्हणजे तुझ्या घरातला व्यक्ती बघ करतो का? येशू प्रभू की किती महत्वाचं आहे. म्हणून आपल्या लेकराला जर संस्कार लावले, तर आता बघा सहजासहजी मोबाईल आहेत, प्रत्येकाकडे रील्स पाहते. एखाद्या रील्स त्यांनी बनवलेला असतो, एखादा आजोबा त्या ठिकाणी बसवते आणि आजोबा बसवल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटस लेकरू घेऊन एक आई त्या ठिकाणी जाते. तिने सगळं हातात पिशव्या वगैरे सगळं घेतलेलं असतं, खायला प्यायला खरेदी केलेलं असतं, आणि पुरीच्या हातामध्ये एखादा पुडा वगैरे देते, 50-60 रुपयाचा, 100 रुपयाचा, आणि आजोबांच्या जवळून घेऊन जात असते आणि ते आजोबा मागत असतात. या बाईला मागते, ती बाई देत नाही, पण ते लेकरू आजोबांकडे बारकाईने पाहत, बारकाईने निरीक्षण करत, आणि थोड्या वेळाने पहा ते आईला सोडून देत आणि ते आजोबांच्या हातामध्ये देऊन टाकत. काय असेल त्याच्या जवळचं ते देऊन टाकत. त्या आजोबांना आनंद होतो, पण त्याच्या आईला खूप राग येतो, तिने मदत केली म्हणून. असा एक रील्स तुम्ही पहा, कसं वाटतं तुम्हाला आणि मला? म्हणजे इथं आईने किंवा वडिलांनी आपल्या लेकरावरती संस्कार घातलेले नाही, तुम्हाला आणि मला दिसत. आता तो जर चांगल्या प्रकारे रील्स जर घेतला, आई मदत करत आहे वृद्ध आईला, तर लेकरू तिच्याकडे पाहत आहे, आणि आई जरी गाडीत जाऊन बसली तर लेकरू गाडीतून काहीतरी घेऊन येणार आणि त्या मुलाला देणार किंवा त्या मुलीला देणार किंवा त्या आईला देऊन टाकणार गपचूप. तर आईचा पण जीव होता, वा माझं लेकरू चांगलं काम करायला, तिच्या जीवाला आनंद होतो. ज्या देवाची तुम्ही आणि मी लेकर आहे, तो देव पण तुम्हाला आणि मला हे शिकवत आहे. येशू मसीह की. म्हणून सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे, मनुष्याने मनुष्यावर प्रेम करावा. याच्यापेक्षा जगात कुठलाही मोठा धर्म नाहीये. म्हणा आमेन. मनुष्याने मनुष्यावरती काय करावं? प्रेम करावं. याच्यापेक्षा मोठा जगामध्ये धर्म नाही. काय मदत करता येईल तुम्हाला, तुम्ही एकमेकांना मदत करत राहा. आणि जो मदत करत आहे, चांगलं काम करत असेल, दुसऱ्यांना हेल्प करत असेल, कशाचे विषय असू द्या, त्याला तुम्ही थोडा टेका तरी लावा. तो करतोय ना मदत, त्याला खाली नका ओढू. तो चांगलं करतोय ना काहीतरी, तुम्हाला वाटतंय ना बाबा चांगलं काहीतरी करू लागतो, चला त्याला सहाय्य करा, अजून त्याला हेल्प करा, त्याला मदत करा, त्याला अजून तुमच्यातून काही द्या. तो 5 देतो ना, तुमचे 5 त्याला द्या, 2 त्याला द्या, त्याला मदत करू द्या. तो एक कामाला देतो ना, चल बाबा मी पण येतो तुझ्या बरोबर, तू एकटा नको जाऊ, मी पण तुझ्या बरोबर येतो. पण आज चांगली चांगली सेवा कार्य करणाऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी काय होतं, चांगला शंभरूने बनलेला असतो, चांगल्या शंभरूला खाली वाढायला बघतात लोक. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा तुम्ही आणि मी समजून घ्या आणि एकमेकांना मदत करा. आपला शेजारी कसा आहे, उपाशी आहे, चला त्याला द्या काहीतरी. आपण खाल्लं ना, चला सकाळी शिळं होऊन जाईल, गरम गरम त्याला द्या. चहा केला ना, त्याला नाही कोणी जीव लावीत, त्याला चहाचा कप त्याला नेऊन द्या.
एक भाकर आहे ना, चला अर्धी भाकर ते खात्यात ना, चला एक भाकर त्याला द्या. नाही शेजारचा त्यांचे घरातले लोक जीव लावेत त्यांना. हा आपल्याला प्रभूने शिकवलंय. जर आपण ह्या गोष्टी जर केल्या तर परमेश्वराचा आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनात अजून वाहत राहील. आणि परमेश्वराचं प्रेम आजूबाजूच्या शेजारच्या पाजारच्या लोकांना या सर्व गोष्टी बघायला मिळते. येशू मसीह की. म्हणून तो व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि येशू ख्रिस्त म्हणाला, माझा शेजारी कोण आहे, माझा शेजारी कोण आहे. येशूला हे ऐकून दुःख वाटलं. आनंद झाला का? त्याला आपला शेजारीच अजून माहित नाही. कोण आहे माझा शेजारी, प्रभू सांग मला गुरुजी. मग एवढ्या दिवस तू नियमशास्त्र पाळत होता, काय उपयोग आहे तुझा नियमशास्त्र पाळून की तुला अजून नियमशास्त्रच कळालं नाही, तुला अजून ग्रंथाची भाषाच कळाली नाही, समजलीच नाही अजून तुला. येशूला त्याचा प्रश्न ऐकून मनामध्ये दुःख वाटलं आणि प्रभूला प्रश्न पडला की तुला अजून शेजारी जर माहित नाही तर इतक्या दिवस तू काय केलं. येशू प्रभू की. इतक्या दिवस तू काय केलं, का नाही प्रेम केलं त्याच्यावर. स्वतःला निर्दोष म्हणणारा, स्वतःला पवित्र म्हणणारा, स्वतःला शुद्ध म्हणणारा हा पंडित ज्यावेळेस गुरुच्या पुढे उभा राहिला तर काय झालं या ठिकाणी. त्याचे प्रश्न 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 ऐकल्यानंतर गुरुजीला सुद्धा वाटायला लागलं, माझा ग्रंथ वाचतो आणि माझ्या ग्रंथात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हा व्यक्ती जर पाळत नाही तर याला मृत्यूच्या नंतर अनंत काळचं जीवन मी कसं देणार, कसं भेटेल अनंत काळचं जीवन. बोला ख्रिस्त राजा की. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी आज ते ठरवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे की मी जर प्रभू येशू ख्रिस्ताची जर सेवा कार्य करत आहे तर मला जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. शेवटचं वचन वाचू आपण, मत्तेचं पुस्तक याचा 5वा अध्याय. म्हणून येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही निर्दोष आणि पवित्र झालेले आहात. तर तुमचा शेजारी जर पापी असेल, वाईट जीवन जगत असेल, वाईट वागत असेल तर त्या व्यक्तीला देखील चांगलं बनवण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. प्रभू तुम्हाला त्यात मदत करील, पवित्र आत्मा तुम्हाला त्यात सहाय्य करील आणि तुम्ही त्या माणसाला, त्या स्त्रीला, शेजारच्या लोकांना, गावातल्या लोकांना तुम्ही चांगलं जीवन जगत असल्यामुळे ते लोक पाहून त्याला बदलण्याचं सामर्थ्य देव तुम्हाला देईल आणि तुमच्याद्वारे तो बदलू शकतो. 5वा अध्याय मत्ते 5 वचन 44. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, तुम्ही आपल्या वैऱ्यावरती प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. येशूने चांगल्या शंभरवण्याचा दृष्टांत काय दाखवलेला आहे. येशू मसीह की. त्याने त्या शास्त्री आणि पंडिताला सांगितलं, आपल्या शेजारी 2 लोक आहेत. एक आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा भाऊ. शेजारी तुमचा बसणारा तो जर विश्वास ठेवत असेल किंवा कुठल्याही चर्चला जाणारा तो तुझा भाऊ आहे, पण जो विश्वास ठेवत नाही तो परराष्ट्रीय आहे. कोण आहे? पण तो पण तुझा काय आहे? भाऊ आहे. या दोन्ही लोकांवर तुम्हाला आणि मला प्रेम करायला पाहिजे. येशू मसीह की. काय कळालं या वचनामधून? तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. मित्रावरच प्रेम नका करू फक्त. नाही, मित्रालाच मदतीची गरज आहे. मग मित्राचा मित्र आहे, त्याची तुमची ओळख नाही, मग त्याला नाही मदत करणार आपण. माझा जोडीदार आहे ना, नाही ना, मी काहीतरी करेन त्याला मदत, माझ्या मैत्रिणीला, पण ती नाही ना माझी मैत्रीण. अरे पण ती तुझी शेजारी आहे ना, तुझ्या नजरेत नाहीये, पण प्रभूच्या नजरेत ती पण कोण आहे? पण ती प्रभूकडे अजून आलेली नाही, तो प्रभूकडे आलेला नाही, ते घर प्रभूकडे अजून आलेलं नाही.
म्हणून ज्या लोकांबरोबर आमची ओळख आहे त्यांच्यावरती आम्ही प्रेम करतो, पण जे लोक आम्हाला ओळखत नाही त्यांच्यावर पण आम्ही प्रेम करतो. आता आम्ही कधी अमेरिकेला जातो का, पण आम्ही काय म्हणतो, प्रभू येशूच्या नावात अमेरिकेत जे अध्यक्ष आहे त्यांना आशीर्वाद दे, त्या लोकांना आशीर्वाद दे, दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांना आशीर्वाद दे, बँगलोरच्या लोकांना आशीर्वाद दे, जालन्याच्या लोकांना आशीर्वाद दे. आम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. त्यांना पाहिलं नाही, पण काय आमची त्यांच्यावर प्रीती. पंतप्रधान साहेब कधी आमच्या मांडीला मांडी घालून बसलेत का? पण आम्ही काय म्हणतो, प्रभू पंतप्रधान साहेबांना हे देश चालवण्यासाठी ज्ञान दे. त्यांची माझी ओळख आहे का? पण आम्ही या देशासाठी ज्या लोकांची ओळख आम्हाला नाही, फक्त आम्ही पाहून आहे त्यांना, तरी आम्ही त्यांच्यावरती प्रेम करतो येशूच्या नावात आणि त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. हे आमचे शेजारी आहेत, यांच्यासाठी आम्ही काय केल्या पाहिजेत? देवाकडे प्रार्थना करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की हा. आणि म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं, मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, तुम्ही आपल्या वैऱ्यावरती प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करीतात, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी काय करतात? आपले शेजारी चांगले नसतात हे आपल्याला पण माहिती, कारण आपण जगात जगतो, बरोबर आहे. पण प्रभूची सेवा कार्य करत असताना प्रभू तुम्हाला आणि मला या ठिकाणी ही आज्ञा सांगत आहे, तुला जर चांगलं मी बनवलेलं आहे, तू चांगला होता की एकेकाळी, पण चांगला कुणी बनवलं तुला? प्रभूने तुला जर चांगलं बनवलं, तुझे विचार जर बदललेले आहेत, परिवर्तन केलेलं आहे, तर तू पण आता जो तुझा शेजारी आहे तरी चांगला नाही, तू त्याच्यावर प्रेम कर, कारण तू देवाच्या वचनाचं पालन करतोय आणि तो शेजारी व्यक्ती पालन करत. तू चांगला वागतोय, शेजारी वाईट वागतोय. तू चांगलं काम करतोय, शेजारी वाईट काम करतोय. तू लोकांसाठी प्रार्थना करतो, तो लोकांच्या खोड्या करतोय. त्याला माहित नाही देवाची ओळख अजून, तो देवाचा शब्द पाळत नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आता ही सेवा कार्य करत असताना लोक आपल्याला त्रास पण देतात, छळ पण करतात, निंदा पण करतात, नालस्ती पण करतात, नावं पण ठेवतात. काय नाही ठेवत. तुम्ही चांगलं करा तरी नाव ठेवणार, वाईट करा तरी देखील तुम्हाला लोक काय ठेवणार? नाव ठेवणार आहे. परंतु आता एकेकाळी आम्ही पण त्याच यादीमध्ये बसणारे लोक होतो. आम्ही पण नाव ठेवलेत लोकांना, पण आज प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आमचे मन बदलले गेलेत, आमचे विचार बदलले गेलेत, आणि आता आम्ही दुसऱ्यांना नाव नाही ठेवत, तर आम्ही म्हणतो प्रभू त्याचं मन बदल, प्रभू तिचं मन बदल, तिचे विचार बदलून टाक, तिला चांगलं हृदय दे, चांगले विचार तिला दे, आपल्या घरातल्या लोकांवर प्रेम करू दे, प्रीती करू दे. आपण प्रार्थना करतो लोकांना. अशासाठी प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे, प्रभूने आम्हाला सांगितलंय. आणि जर आम्ही एकेकाळी विचार करा, आम्ही देवाच्या वचनाचं पालन करत नव्हतो, भक्ती करत नव्हतो, आराधना करत नव्हतो, विश्वास ठेवत नव्हतो येशू ख्रिस्तावरती, आम्ही कसं जगत होतो? आम्ही कसं बोलत होतो? आम्ही कसं चालत होतो? आम्ही कसं राहत होतो? पण ख्रिस्ताने ज्यावेळेस आम्हाला निवडलं, तर आज आम्ही काय करतो? वाईट वागतो कोणाबरोबर? नाही. येशू मसीह की. म्हणून चांगला शमरोनी तुम्हाला आणि मला बनायचा आहे. तुम्ही चांगले बनाल तर तुम्ही दुसऱ्यांना पण चांगलं. असा प्रश्न त्याच्यासारखा टाकू नका. मी नियमशास्त्र पाळतो, प्रभू येशू ख्रिस्ता मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो, माझा शेजारी कोण आहे अजून मलाच माहित नाही. जगातल्या गोष्टी नाही बोलत मी, आत्मिक गोष्टी बोलतो. ज्या लोकांचं तारण झालं नाही तो तुमचा शेजारीच आहे. ज्याने देवाचा स्वीकार केला नाही तो तुमचा कोण आहे? शेजारीच आहे. जो भक्तीला येतो तुमच्या बरोबर तो पण तुमचा शेजारी आहे. बाबांनो, दोघांवर प्रेम करा.